फाईन. सो आता आपण डिराईव्ह करूया व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द सॉलिड सिलेंडर. बरोबर, डायग्राम ही कळाली आम्हाला. इनसाइड द सॉलिड सिलेंडर जर विचार केला तर इनसाइड द सॉलिड सिलेंडर चार्ज थ्रू आउट द व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युटेड आहे. हा तुमचा पॉइंट आहे ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला कसा पाहिजे, सिमेट्रिक असा एक एरिया इमॅजिन केला आणि तो एरिया क्लोज पाहिजे कारण गॉस थेरम अप्लाय करायचा. बरोबर का. सो एक असा गॉशियन सिलेंडरच इमॅजिन केला. परत एकदा काय इमॅजिन केला, गॉशियन सिलेंडर इमॅजिन केला. या गॉशियन सिलेंडरची रेडियस स्मॉल आर आहे की कॅपिटल आर आहे, स्मॉल आर आहे की कॅपिटल आर आहे, स्मॉल आर. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे तिथे एक छोटासा एरिया आम्ही इमॅजिन केला. आता हा सिलेंड्रिकल सरफेस आहे, तो छोटासा एरिया असा असेल का, तर हा आर मध्ये मध्ये येतोय. तुम्ही डायग्राम मोठी काढली असेल तर तुम्हाला हे सगळं दाखवता येईल डायग्राम मध्ये. हा छोटासा एरिया असा दिसला का, कर्व सरफेस एरिया दिसला का तुम्हाला, होतोय का इमॅजिन. त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड झिरो असेल की नॉन झिरो असेल, चार्ज एनक्लोज आहे की नाही बघा, चार्ज एनक्लोज आहे की नाही आहे, थ्रू आउट द व्हॉल्यूम चार्ज आहे ना. सो या गॉशियन सिलेंडरच्या चार्ज एनक्लोज होणार आहे की नाही, बोला होणार आहे की नाही, येस और नो. अरे बोला येस और नो. हा काय आहे, गॉशियन सरफेस. पण आता सरफेस कसा आहे, सिलेंड्रिकल. सो गॉशियन सिलेंडर असं म्हणा. ऍट अ डिस्टन्स ऑफ स्मॉल आर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे. इथे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड वाली ती तुम्हाला पाहिजे आहे. बर, या कर्व सरफेस एरियाला आपण 1 म्हणू, या टॉप सरफेसला आपण सेकंड एरिया म्हणू आणि या बॉटम सरफेसला आपण काय म्हणू, थर्ड एरिया म्हणू. बरोबर का, बरोबर. टॉप सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर यांच्यामधला अँगल कसा असणार आहे, इथे केल्यावर आलं नाही का. हे बघा लक्ष द्या. टॉप सरफेसचा जेव्हा विचार करता इन्फिनाइट लाईन मुळे आणि जेव्हा टॉप सरफेसचा जेव्हा तुम्ही विचार करता, लक्ष इकडे द्या. टॉप सरफेसला जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर हा काय असतो, टॉप सरफेसला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर काय असतो, 90 असतो. ते फॅन चालू करणं बंद करणं हे जे काय तुम्हाला करायचं आहे ते लेक्चरच्या आधी करायचं नाही तर झाल्यानंतर करायचं. आधीमध्ये काही डिस्टर्बन्स नको आहे मला. लक्ष कम्प्लिटली लेक्चर मध्येच पाहिजे. टॉप आणि बॉटम सरफेसला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर ऑलवेज किती येणार आहे, 90. त्यामुळे त्या सरफेसेसच्या ओव्हर जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन करता, त्या सरफेसेसच्या ओव्हर जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन करता टॉप आणि बॉटम सरफेसच्या ओव्हर, तेव्हा ते cos 90 cos 90 होऊन अल्टिमेटली काय होतात, कॅन्सल होतात. त्यामुळे जे काय इंटिग्रेशन करावं लागतं ते फक्त कोणत्या एरियावरती करावं लागतं, कर्व सरफेस एरियावरती करावं लागतं. बरोबर का. सो हे गॉशियन सिलेंडरचं पॉइंट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओके. सो आता आपण आहोत सॉलिड सिलेंडरच्या इनसाइड आणि आपण जर सॉलिड सिलेंडरच्या इनसाइड असू तर त्या सॉलिड सिलेंडरच्या इनसाइड पहिल्यांदा चेक करा की चार्ज एनक्लोज आहे की नाही. चार्ज जर एनक्लोज नसता तर इलेक्ट्रिक फील्ड किती आली असती, 0. आता चार्ज एनक्लोज आहे, तर चार्ज एनक्लोज असेल, if the charge is enclosed then there will be some electric field. To find the magnitude we will use Gauss theorem and direction we will decide on our own. Direction will be decided by on our own and the direction, and after deciding the direction magnitude will be given by what, magnitude will be given by Gauss theorem. मग आम्ही इथे Gauss theorem वापरणार. Write down Gauss theorem. What is the Gauss theorem? Closed integration E ds cos theta is equal to charge enclosed
epsilon 0. But now this closed integration or this closed surface is formed because of three surfaces. First is curved surface, second is top surface, third is bottom surface. Yes or no? So this integration will split up into three parts. But now those integrations will be three open integrals. First over the curved surface, second over the top surface, and third over the bottom surface. So over the first surface, let us name it as curved surface plus what I should have written here, EDS cos theta, EDS cos theta over the curved surface plus over second means top surface EDS cos theta plus integral, you write on the single line, तुम्ही single line वरती लिहा, EDS cos theta over the third surface, third means the bottom circle, is equal to what? So charge enclosed upon epsilon 0. Yes or no? Now you know here the angle between electric field and the area vector for the curved surface. What is that? What is angle between electric field and area vector for curved surface? 0. For top surface 90. For bottom surface 90. Yes or no? So keeping all those things in mind, let us start to do the replacements. See, for the curved surface we will do the replacement at the last. For the top surface, this theta is going to be what? For top surface theta is going to be what? 90. So doesn't matter whether electric field is constant or not. If the cos of going to be 90, cos of 90 is what? 0. 0 into anything? 0. So this will result into 0. And this derivation will also result into 0. So here you just write down an arrow and write it as 90 degree. Make an arrow, write it as 90 degree. Make an arrow, write it as 0 degree. Yes or no? And now this electric field on the curved surface, at all points on the curved surface, electric field is constant or variable in magnitude? At all points on this curved surface, electric field will be constant or variable? It is constant or variable at all points on this curved surface. All the points are at a distance of small r. प्रत्येक point small r distance plus है. हा point पण small r plus है. हा point पण small r plus है. Every point on the curved surface is at a distance of small r, and there exists a symmetry. This line is infinite. So electric field at all points on the curved surface will be same and constant. So make an arrow here and write down that value is going to be constant. So now we can figure out all these integrations in one line. एकाच लाइन मध्ये हे सगळे इंटिग्रेशन फिगर आउट झाले का एकाच ठिकाणी. आता बरंच काही लिहित बसायची गरज नाहीये. This E is constant can be taken out of integration, then cos of 0, then this ds cos 90 0 होणार आहे. This entire integration will be what? 0. This cos is going to be 90, cos 90 is 0. This entire integration is 0. Right side will remain charge enclosed upon epsilon 0. So only this integration we have to evaluate. Yes or no? Bola yes or no? E outside integration and cos of 0 ds as it is. So on the next line, E outside integration, ds cos of 0 and other integrations will turn out to be equal to 0 is equal to charge enclosed by the Gaussian surface divided by epsilon 0. Integration ds is to be performed on which surface? This integration is to be performed on first surface. First surface is what? The curved surface. Top and bottom surface integration will evaluate to 0. त्यांचे integration 0 होणार आहे. फक्त curved surface च्या over ते integration करायचं आहे. What is the curved surface area then? Check the diagram without any mistake in small r and capital R. Try to tell me the answer. Let us take the length of this Gaussian cylinder as small l. Let us take the length of this Gaussian cylinder as small l. Let us represent that length as small l. Now tell me.
What is the surface area of this curved surface? Okay. 5 2 pi r. What is the curved surface area of cylinder? Tell me the general formula. What is the curved surface area of a cylinder? 2 pi r. 2 pi r into L, right? So 2 pi r into L. Which cylinder right now we are considering? This one, yes or no? Charge enclosed बघायचा आहे. आता आमचा सगळा surfaces आता आहे. So what we will do? We have sorry. Right now what we have to do? We have to do the integration ds over the curved surface. Curved Gaussian surface चा तुम्हाला surface area पाहिजे आहे. We have this dotted surface as a Gaussian surface आणि या dotted surface चा जो काय curved surface area आहे तो किती येणार? 2 pi r into L. Yes or no? कळालं? ही लेंथ किती? 2 pi r. And ही vertical length किती? L. So that will give us the curved surface area 2 pi r into L. But that r is small r or capital R? Check करा तो r कुठला आहे आता? That r is what? The small r. Yes or no? तो हा small r आहे. Capital R म्हणजे given cylinder ची radius आहे. समजते ना? So 2 pi small r into L. Integration ds झालं. Is equal to charge enclosed upon epsilon 0. Now tell me the replacement of charge enclosed. Charge is distributed throughout the volume. So what is that replacement? या व्हॉल्यूम मध्ये बघा सगळा Gaussian surface आतच आहे. सगळा Gaussian surface आतच आहे. एवढ्या Gaussian surface च्या आत enclosed charge किती असणार? Gaussian surface च्या आत enclosed charge किती असणार? You have the concept of charge per unit volume now. तुमच्याकडे charge per unit volume ची concept आहे. हा लॉजिकल फॉर्म्युला सांगा रो इनटू वगैरे म्हणण्यापेक्षा. हा enclosed charge किंवा charge in given volume is equal to charge in given volume is equal to काय म्हणाल? Charge per unit volume into given volume. Charge in given volume एवढ्या व्हॉल्यूम मध्ये enclosed charge काढायचा आहे म्हणजे charge in given volume is equal to which concept you will use? Charge per unit volume into given volume. Yes or no? कळतंय का तुम्हाला? So response expected आहे. बोला enclosed charge कसं काढणार? Charge per unit volume किंवा charge in given volume कसा काढणार? Charge per unit volume into given volume. एवढ्या व्हॉल्यूम मधला चार्ज काढायचा आहे. कळतंय का? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इनटू हा व्हॉल्यूम किती असणार आता? या गॉसियन सिलिंडरचाच व्हॉल्यूम असणार तो. किती असणार? किती असणार? अरे सिलिंडरचा व्हॉल्यूम सांगा ना आता. सिलिंडरचा व्हॉल्यूम सांगा. या डॉटेड सिलिंडरचा व्हॉल्यूम सांगा. सगळं तर तुमच्या समोर आहे. ठीक आहे परत काढायचं का? सगळं दिसतंय. या सिलिंडरचा व्हॉल्यूम किती असेल? बोला मोठ्याने नुसतं बसू नका. सिलिंडरचा व्हॉल्यूम पाठ नाही आहे मला. किती? पाय आर स्क्वेअर इंटू एल. त्यातला आर स्मॉल आर की कॅपिटल आर? स्मॉल आर की कॅपिटल आर? स्मॉल आर. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इंटू द गिवन व्हॉल्यूम करा म्हणजे गिवन व्हॉल्यूम मधला चार्ज मिळेल. सो इथं काय येणार? पाय स्मॉल आर स्क्वेअर इंटू एल हा झाला चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. हा E as it is. हा 2 pi r L as it is. L ला L कॅन्सल. पाय ला पाय कॅन्सल. r ला r स्क्वेअर कॅन्सल. हा रो r as it is शिल्लक राहणार. रो r आणि हा 2 डिवाइड करायला जाणार. So that will become rho r upon 2 epsilon 0.
So this is the inside electric field, rho r upon 2 epsilon 0. सॉलिड स्फिअरच्या इनसाइड किती आली होती? rho r upon 3 epsilon 0 आली होती का? सॉलिड स्फिअरच्या rho r upon 3 epsilon 0 आणि सॉलिड सिलेंडरच्या rho r upon 2 epsilon 0. बर, मग इन जनरल सॉलिड सिलेंडर असेल, युनिफॉर्मली चार्ज सॉलिड सिलेंडर असेल, तर त्याच्या इनसाइड वाल्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आला? rho r upon 2 epsilon 0. आणि त्याच्या आउटसाइड वाल्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आला? आउटसाइड साठी तर लाईन चार्जचा फॉर्म्युला वापरणार ना. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फिनिटली लॉंग सॉलिड सिलेंडर, आउटसाइड वाल्या पॉइंटला कुठला फॉर्म्युला वापरणार? लाईन चार्जचा फॉर्म्युला 1/4 pi epsilon 0 2 लॅम्बडा अपॉन r किंवा k into 2 लॅम्बडा अपॉन r. बरोबर का? आणि तेव्हा तुम्ही ती लॅम्बडाची रिप्लेसमेंट लक्षात ठेवली आहे. लॅम्बडाची रिप्लेसमेंट कशी लक्षात ठेवली आहे तुम्ही? चार्ज एनक्लोज दोन पद्धतीने लक्षात ठेवता येतो. चार्ज एनक्लोज दोन पद्धतीने लिहिता येतो. चार्ज पर युनिट लेंथ इनटू द लेंथ. बरोबर का? लॅम्बडाची रिप्लेसमेंट लक्षात ठेवली आहे तुम्ही रोजच्या लँग्वेज मध्ये. कशी लक्षात ठेवली आहे? हा जो काय एनक्लोज चार्ज आहे हा दोन पद्धतीने लिहिता येतो. चार्ज पर युनिट लेंथ इनटू दिस लेंथ. सो एनक्लोज चार्ज इज चार्ज पर युनिट लेंथ इनटू द एनक्लोज लेंथ. किंवा सेकंड ऑप्शन पण आहे, चार्ज इनक्लोज लिहायला सेकंड ऑप्शन पण आहे. हा जो काय इनक्लोज चार्ज आहे किंवा चार्ज इन गिवन एरिया तो रिप्लेस करायला आणखीन चार्ज इन गिवन व्हॉल्यूम तो रिप्लेस करायला आणखीन एक ऑप्शन आहे. तो काय आहे? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इनटू द व्हॉल्यूम किंवा इनटू द इनक्लोज व्हॉल्यूम. सो एवढ्या व्हॉल्यूम मधला चार्ज इनक्लोज आहे का? गॉसियन सिलेंडरच्या आत एवढ्या सगळ्या व्हॉल्यूम मधला चार्ज काय आहे? एनक्लोज्ड आहे. मग तो किती आहे? मग कसं काढायचं? चार्ज इन गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इनटू द गिवन व्हॉल्यूम. हा गिवन व्हॉल्यूम आपण काढला होता पाय आर स्क्वेअर इनटू एन. पण त्यातला आर जो होता तो काय होता? कॅपिटल आर होता. तर चार्ज एनक्लोजला आपण काय लिहिलं होतं? सॉलिड चार्ज एनक्लोजला काय लिहिलं होतं? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इनटू द इनक्लोज व्हॉल्यूम. ह्या लॅम्बडा इनटू एल ला रो इनटू पाय आर स्क्वेअर एल बरोबर इक्वेट केलं होतं. एल ला एल कॅन्सल केलं होतं आणि मग चार्ज पर युनिट लेंथ लॅम्बडाची रिप्लेसमेंट चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इनटू पाय आर स्क्वेअर अशी केली होती. इथला लॅम्बडा जो दिसतोय का? हा लॅम्बडा हा इथे रिप्लेस झालेला दिसतोय का? रो इनटू पाय कॅपिटल आर स्क्वेअर न. बाकी सगळं काय आहे? सी. समजतंय का? सो सॉलिड स्फिअरच्या आउटसाइड सॉलिड सिलेंडरच्या आउटसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड लाइन चार्ज सारखाच k into 2 लॅम्बडा अपॉन स्मॉल r. ओके, फक्त लॅम्बडाची रिप्लेसमेंट काय आहे? हा, रो इनटू पाय कॅपिटल आर स्क्वेअर ही तुमची लॅम्बडाची रिप्लेसमेंट लक्षात ठेवा सॉलिड सिलेंडर साठीची. कळते का आपण काय काय करतोय? समजतंय ना? दिस इज युअर रिप्लेसमेंट. बर, इनसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड कशी आली? प्रोपोर्शनल टू. आणि आउटसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड कशी आली? प्रोपोर्शनल टू. इनसाइड वाली कशी आली? प्रोपोर्शनल टू आर. आउटसाइड वाली 1/r. सो ग्राफ काय होणार बाळा? आता पटपट ग्राफ काढता येतील का नाही? सिलेंडर मुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द ॲक्सिस कशी काढणार? अप टू r म्हणजे अप टू कॅपिटल r ची व्हॅल्यू कॅपिटल r म्हणजे अप टू सरफेस आणि सरफेसच्या आउटसाइड. हा पॉइंट कुठे असणार? सरफेसला. r इक्वल टू 0 म्हणजे ऑन द ॲक्सिस. हा, इनसाइड काय इलेक्ट्रिक फील्ड? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. सो इनसाइड ग्राफ कसा असणार? असा असणार का? समजायला लागले का सगळ्यांना? बर, आउटसाइड कसा असणार? प्रोपोर्शनल टू कसा असणार? 1/r. सो r इन्क्रीज होत गेला की काय होत जाणार? डिक्रीज. असेल का असा ग्राफ? डिक्रीजिंग डिकेइंग ग्राफ असेल का? समजायला लागले का? समजायला लागले ना? झाला सॉलिड सिलेंडरचा पण पॉइंट समजला. सो यातले हे जे काय फॉर्म्युले आहेत इनसाइड वाले, आउटसाइड वाले आणि रिप्लेसमेंट हे सगळे तुमच्या लिस्ट ऑफ फॉर्म्युले मध्ये जातील. रोजच्या रोज लिस्ट ऑफ फॉर्म्युले तुमची
अपडेट व्हायला पाहिजे, बरोबर. आता गॉस थेरमचं जे लास्ट ऍप्लिकेशन राहिलंय तेवढं आपण पटकन बघूया. झालं इथपर्यंत सगळ्यांचं? लिहा. कितवं ऍप्लिकेशन आहे? तिसरं, चौथं, पाचवं, कितवं आहे? नंबर 5 लिहा. इलेक्ट्रिक फील्ड त्या तुमचा जो काय नंबर असेल, चौथा पाचवा जो असेल, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू infinitely long uniformly charged sheet. तो uniformly charged infinitely long sequence काय मॅटर करत नाही, अर्थ समजला पाहिजे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू infinitely long uniformly charged plain sheet. Infinitely long uniformly charged plain sheet. त्यातलं पहिली केस किंवा केस नंबर 1 किंवा बिट नंबर 1, ती शीट जर नॉन कंडक्टिंग असेल तर the sheet is made up of non conducting material. ऍक्च्युअली तुम्हाला याचा फॉर्म्युला माहित आहे. डिस्क इनफाइनाइट झाली तर इनफाइनाइट शीट मिळते ना. डिस्क जर इनफाइनाइट झाली तर काय मिळालं तुम्हाला? इनफाइनाइट शीट मिळाली का नाही? If the disk becomes infinite, then you get the answer of infinite sheet. कळतंय का? असं लक्ष आहे का? पेजच्या डोकं टेकून बसू नकोस. इकडनं बघतोयस बरं. हा, इनफाइनाइट डिस्क मुळे फॉर्म्युला काय असतो? इनफाइनाइट डिस्क मुळे फॉर्म्युला काय आला होता? इनफाइनाइट डिस्क मुळे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय होता? ॲट एनी डिस्टन्स ती कॉन्स्टंट आली होती, डिस्टन्स वरती डिपेंडेंट आली नव्हती. काय आली होती ती फील्ड? इनफाइनाइट डिस्क सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. इनफाइनाइट डिस्क आठवतंय का? डिस्क इनफाइनाइट झाली की थीटा इक्वल टू 90 झाला. डिस्क मुळे ॲट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस काय होता फील्डचा फॉर्म्युला? सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. मग तीच डिस्क इनफाइनाइट झाली तर थीटा किती होतोय? 90. ते cos 90 0 होतंय, 1 मायनस 0 1 होतंय, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 आन्सर येतोय. आता तेच आन्सर आपल्याला परत काढायचं आहे. फक्त गॉस लॉ वापरू. by using the Gauss law, that answer we want to find out. So try to draw the diagram along with me. Let us draw the infinite sheet. See how the infinite sheet will be drawn. ही झाली आपली infinite sheet. This side extends up to infinity. 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 या शीटला आपण युनिफॉर्मली चार्ज केलं. We will charge this sheet uniformly. केलं. या डिस्कला आपण सॉरी डिस्कला किंवा शीटला काही म्हणा, इनफाइनाइट डिस्क किंवा इनफाइनाइट शीट आहे, चार्ज केलं त्याला आपण. त्या शीट पासून ऍट एनी जनरल डिस्टन्स आर आम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे. ऍट एनी जनरल डिस्टन्स आर आम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे. लेट्स से ऍट पॉइंट पी. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन सिस्टीमला सिमेट्रिक असा एक सरफेस इमॅजिन केला पाहिजे. तो जो काय सरफेस असतो तो आता इथं असतो परत एकदा गॉशियन सिलिंडरच. परत काय असतो तो? गॉशियन सिलिंडरच असतो. So see how this Gaussian cylinder is being drawn. इकडे पुढे पण घेऊयात, इकडे मागं पण घेऊयात. मागं पण आर एवढा डिस्टन्सच जायचं. की कंट्रोल आहे. हळूहळू लक्षात येईल. नंतर जे काय डाऊट्स आहेत ते विचारा. पहिल्यांदा लिहा. पहिल्यांदा डेरिव्हेशन करूयात पटपट पटपट. त्यात काय अडलं तर विचार, समजेल सगळं, काय अडचण येत नाही.
सो ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा एक सरफेस आम्ही इमॅजिन केला. दिस इज व्हॉट, काय नाव असेल याचं? गॉशियन सिलेंडर. ठीक आहे. आता ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे तिथे एक छोटासा एरिया इमॅजिन करायचा. यस ऑर नो? केला का? त्याचा एरिया वेक्टर कसा असेल? एरियाला परपेंडिक्युलर. आता मला सांगा तिथे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? ही इन्फिनिटली लॉंग पॉझिटिव्हली चार्ज शीट आहे. मग पॉझिटिव्ह पासून इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? अवे. निगेटिव्हला कशी असेल? टुवर्ड्स. सो इथे इलेक्ट्रिक फील्ड कशी येणार? अवे. बरोबर. आता हा झाला राईट साइडच्या सर्क्युलर फेसचा विचार. लेफ्ट साइडच्या सर्क्युलर फेसचा जर विचार केला तर इथला कुठलाही एक छोटासा एरिया घेतला तर तिथे एरिया वेक्टर असा असेल. बरोबर का? इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? पॉझिटिव्ह पासून अवे. मग लेफ्टवर्ड असेल की राईटवर्ड असेल? प्लीज सांगा, लेफ्टवर्ड असेल की राईटवर्ड असेल? लेफ्ट साइडच्या एरियासाठी पॉझिटिव्ह पासून अवे म्हणजे लेफ्टवर्ड की राईटवर्ड? लेफ्टवर्ड. सो इथली इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? लेफ्टवर्ड. कळतंय ना काय काय करतोय आपण? बर. आता कर्व्ड सरफेस दिसला का तुम्हाला? तुम्हाला पहिल्यांदा 3 डायमेन्शन मध्ये इमॅजिन झालंय का सांगा मला? हे सगळं तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये इमॅजिन झालंय का? झालंय ना? बर. आता याला कर्व्ड सरफेस पण आहे का? कर्व्ड सरफेस वरचा कोणताही एरिया जर आपण कन्सिडर केला, इफ यू कन्सिडर एनी स्मॉल एरिया ऑन द कर्व्ड सरफेस, if you consider any small area on the curved surface, it will be like this. Yes or no? होते का इमॅजिन? तिथे इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार? अवे फ्रॉम द शीट. येस ऑर नो? म्हणजे तिथला छोटासा एरिया वेक्टर कसा असेल? असा असेल का? असेल का? सो मग इथला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर किती असेल? 90. व्हेरी गुड. इथला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर किती असेल? 0. आणि इथला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर किती असेल? 0. क्लोज्ड इंटिग्रेशन ईडीएस cos थीटा ची अरेंजमेंट झाली का? झाली का? झाली. हा, काय आमचा गॉस थेरम? तुम्ही डायग्रामच्या खाली लिहा. मला आता इथं जागा आहे म्हणून लिहितोय. काय आमचा गॉस थेरम? बोला. क्लोज्ड इंटिग्रेशन हा ईडीएस cos थीटा इज इक्वल टू चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. आता हे जे काही क्लोज्ड इंटिग्रेशन ओव्हर द गॉसियन सरफेस आहे ते ऍक्च्युअली 3 सरफेस वरती आहे ना. हा एक सरफेस राईट वाला, बरोबर का? हा सेकंड सरफेस कुठला? लेफ्ट वाला. आणि हा तिसरा कोण? कर्व्ड सरफेस. यस ऑर नो? बरोबर का? बर. हे इंटिग्रेशन 3 पार्ट मध्ये सेपरेट करूयात का? काय होईल ते? इंटिग्रेशन E ds cos theta over the first surface. फर्स्ट म्हणजे कुठला? राईट वाला, बरोबर का? प्लस तुम्हाला जागा नाही म्हणून मी खाली खाली लिहितोय, तुम्ही समोर समोर लिहा. सेकंड काय होणार? E ds cos theta on the second surface. सेकंड म्हणजे कुठला सरफेस? लेफ्ट वाला, बरोबर का? हा फर्स्ट, हा सेकंड आणि थर्ड कुठला असेल? कर्व्ड सरफेस. यस ऑर नो? थर्ड कुठला असेल? कर्व्ड सरफेस प्लस इंटिग्रेशन E ds cos theta over the third surface. आणि थर्ड म्हणजे कोण? कर्व्ड सरफेस, बरोबर का? इज इक्वल टू काय आहे? चार्ज एनक्लोज्ड बाय द गॉसियन सरफेस अपॉन एप्सिलॉन 0. कळलं? कळलं का इथं? बर. आता मला सांगा राईट आणि लेफ्ट वाल्या सरफेस साठी थीटा किती येणार आहे? मग इथे एरो करून 0 लिहा, एरो करून 0 लिहा, एरो करून इथे किती लिहा? कर्वला किती येणार आहे थीटा? 90. कर्वचा विषय संपलाच इथंच, कारण तो 90 झाला. cos 90 0, 0 into anything 0. हा विषय संपला. लेफ्ट आणि राईट वाले राहतील. कळतंय का? आता हा जो काय शीटचा एनक्लोज एरिया, शीटचा किती एरिया तुमच्या तुमच्या सिलिंडरच्या आत आहे, तो जो काय एरिया आहे तो म्हणून आपण कॅपिटल ए म्हणूया. दिसतोय का? एवढा शीटचा सर्क्युलर एरिया तुमच्या गॉसियन सिलिंडरच्या आत आहे का नाही? आहे की नाही? यस नो बोला.
सो हा एरिया झाला ए. ओके, आता याचं इंटिग्रेशन काय आहे? हा 0 होणार, हा 0 होणार. बर, मला सांगा या राईट साइडच्या सर्क्युलर फेसवरच्या कोणत्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड सेम असेल ना? तर प्रत्येक पॉइंट या डिस्टन्स आर, या डिस्टन्स आर, या डिस्टन्स आरच आहे. सो या सरफेस वरती इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड, डायरेक्शन राईटवर्ड. यातल्या कुठल्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काय असेल परत? कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड. हे मागचं डिस्टन्स पण आरच आहे, हे पुढे पण आरच आहे, मागे पण आरच आहे. इकडे इलेक्ट्रिक फील्ड लेफ्टवर्ड असेल पण कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड असेल यातल्या कुठल्याही पॉइंटला. at all points on this left side circle the electric field is going to be constant in magnitude. so या राईट आणि लेफ्ट साइडच्या इंटिग्रेशन मधून हे E जे काय आहे हे काय आहे? कॉन्स्टंट असल्यामुळे over that rightward surface and over that left wala surface these electric fields are constant, so they will come out of integration. yes or no? so इथं E outside integration येणार आहे, cos of 0 होणार आहे. इथं पण E outside integration येणार आहे, cos of 0 होणार आहे. इथं E outside नॉट आउटसाइड विचार करायची गरजच नाहीये, कारण इथं cos थिटा किती होणार आहे? 0 होणार आहे. समजतंय? cos of 90 म्हणजे आन्सर किती येणार आहे? 0. कळतंय? आणि मग चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0 चा विचार करायचा. करा पुढे. हा, पहिल्या सरफेस साठी लेफ्ट वाल्या राईट वाल्या सरफेस साठी E आउटसाइड इंटिग्रेशन आलं, ds आलं, cos of 0 आलं ओव्हर द राईट सरफेस. बरोबर का? राईट वालं सर्कल जे काय आहे ते प्लस दुसरं इंटिग्रेशन पण असंच आहे ओव्हर द सेकंड सरफेस E into ds into cos of 0. बरोबर का? लेफ्ट वाला सर्कल प्लस तिसरं काय आहे? E into ds into cos of 90. ते कुठल्या सरफेस साठी? ओव्हर विच सरफेस? कर्व. ते क्लोज इंटिग्रेशनचं साइन रिमूव्ह केलं ना आपण? केलं का? का रिमूव्ह केलं? कारण तो जो काही क्लोज सरफेस आहे तो तीन ओपन सरफेसचा बनला. यस ऑर नो? राइट सर्कल, लेफ्ट सर्कल आणि कर्व्ड सरफेस असं तिघं मिळून तो एक कर्व्ड सरफेस, एक क्लोज्ड सरफेस बनलाय. इज इक्वल टू काय? चार्ज enclosed by the Gaussian surface upon epsilon 0. yes or no? तर हे 0 होणार आहे, असा विषय समजून टाका. सो E into integration ds over the right circle plus E into integration ds over the left circle plus 0 is equal to charge enclosed upon epsilon 0. सांगा इंटिग्रेशन ds over right circle म्हणजे राईट सर्कलचा एरिया किती? कुठला पाहायचं आहे? r कुठे आहे? r घेतलाच नाही, r तर काय घेतलेला नाही, हा r तर घेऊन चालणार नाही. राइट सर्कलचा एरिया किती? डायग्राम मध्ये नीट बघून सांगा, नीट बघितलं की सापडेल. हा किती आहे? दिसतोय का? हे अरे हा एरिया आणि हा एरिया सेम असणार नाही का? जेवढा शीटचा एरिया तुम्ही एनक्लोज केलाय तेवढाच तुमच्या सर्कलचा एरिया असेल की नाही? सो दिस एरिया ए म्हणजे याचं इंटिग्रेशन ds किती येणार? a. याचं पण इंटिग्रेशन ds किती येणार? a. लिहा. इथे किती आलं? E into a plus E into a plus 0 लिहायची गरज नाही. is equal to charge enclosed upon epsilon 0. So 2EA is equal to charge enclosed upon epsilon 0. पुढे काम काय आता? E पर्यंत पोहोचायचं आहे, सगळं रिप्लेस करत यायचं आहे. सगळे लेफ्ट साइडचे इंटिग्रेशन रिप्लेस केले आणि राइट साइडचे आता काय रिप्लेस करायचे? चार्ज एनक्लोज. नेहमी हेच करतो ना बस मध्ये, आणि काय करतो सांगा? चार्ज एनक्लोज कसा रिप्लेस करतो? बोला. गॉसियन सरफेसच्या आत एनक्लोज असणारा चार्ज कसा रिप्लेस करू? हा वाला चार्ज कसा रिप्लेस करू? चार्ज पर युनिट एरिया इनटू एरिया. सुचायला लागले का तुम्हाला? ते कळतंय ना? अरे आता इन्फायनाइट शीट दिली आहे म्हणजे नक्कीच त्या शीट कडे काय असला पाहिजे? सिग्मा असला पाहिजे. सो या शीटला एरो करून लिहा असा सिग्मा. त्याच्याकडे चार्ज पर युनिट एरिया असणार. यस और नो? चला सिग्माची रिप्लेसमेंट इथंच या डायग्रामच्या शेजारी. हा काय असणार सिग्माची रिप्लेसमेंट? चार्ज ऑन गिवन एरिया अपॉन गिवन एरिया. यस और नो? चार्ज ऑन गिवन एरिया अपॉन गिवन एरिया. मग गिवन चार्ज कसा काय?
किंवा इनक्लोज चार्ज कसा काढणार? गिवन एरिया वरचा चार्ज कसा काढणार? चार्ज पर युनिट एरिया इनटू गिवन एरिया. कळतंय का? मग एनक्लोज एरिया एवढा आहे, मग एवढ्या एरियावरचा चार्ज कसा काढणार? म्हणजे या एरियावरचा चार्ज कसा काढणार? ए एवढ्या एरियावरचा चार्ज कसा काढणार? कारण तेवढा चार्ज एनक्लोज आहे. चार्ज पर युनिट एरिया इनटू तो एरिया. येस और नो? लिहा. चार्ज पर युनिट एरिया इनटू तो एनक्लोज्ड एरिया अपॉन एप्सिलॉन 0. एला ए कॅन्सल. 2 गेला डिवाइड करायला. माझा आन्सर यायला लागला सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. मग हे बरोबर काढलं का? हेच यायला पाहिजे होतं ना, माहित होतं ना आधी हेच आन्सर येणार आहे. इन्फायनाइट शीटमुळे आन्सर माहित होतं की नाही? ऑस्थेरमनं पण तेच आलं. म्हणजे सरांनी जे काही फिजिक्स शिकवलं ते बरोबर आहे. 2 मेथडनं सेम आन्सर आले. तर माझा आन्सर डिफरंट आहे, मग तुम्ही चुकी शिकवलं मला. असं काय नाही. आलंय का? बर, ही कंडक्टिंग शीट होती की नॉन कंडक्टिंग शीट होती? म्हणजे चार्जचे लेयर किती होते? एकच. चार्जचा एकच लेयर होता. म्हणजे जो काही चार्ज होता तो किती एरियावरती होता? ए एवढ्याच एरियावरती होता. पण बाळांनो, ही जर नॉन कंडक्टिंग शीट, आता जर नॉन कंडक्टिंग शीट मी रिप्लेस करून कंडक्टिंग शीट आणली तर काय होईल बघूया. त्याआधी मला सांगा, इथं आपल्याला सिग्माची रिप्लेसमेंट काय आहे सांगा. इथल्या सिग्माची रिप्लेसमेंट काय आहे? जर तुम्ही एखाद्या शीटला, नॉन कंडक्टिंग शीटला चार्ज दिला आणि तो त्याच्यावरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर त्यातल्या सिग्माची रिप्लेसमेंट काय आहे? जो काय चार्ज दिलाय त्याचे किती लेयर्स तयार होणार आहेत? एकच. बिकॉज द शीट इज नॉन कंडक्टिंग. सो इथल्या सिग्माची रिप्लेसमेंट काय झाली? Q अपॉन A. लक्षात घ्या, इथल्या सिग्माची रिप्लेसमेंट काय झाली? Q अपॉन A. मग त्याच्यावरून जर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काढला, वरून आलेला बोलवलं खाली बरोबर. Q अपॉन A. जर सिग्माला आपण Q अपॉन A ने रिप्लेस केलं, बघा 2 मिनिटाचाच भाग राहिलेला, त्या सिग्माला आपण Q अपॉन A रिप्लेस केलं तर विल आय गेट द फॉर्म्युला लाईक दिस? येस ऑर नो? ही शीट कशी आहे? नॉन कंडक्टिंग शीट आहे. ही जी काही शीट आहे ती कशी आहे? नॉन कंडक्टिंग शीट आहे. आणि नॉन कंडक्टिंग शीट असताना चार्जचे किती लेयर तयार होतात? एकच. ओके, एवढं पहिल्यांदा लक्षात आलं? एवढं लक्षात आलं? नाही आलं? शीट नॉन कंडक्टिंग आहे. एक थिन शीट दिली, त्याला आम्ही चार्ज दिला, तर तो चार्ज लेफ्ट साइडला पण स्प्रेड झालाय, राईट साइडला पण स्प्रेड झालाय, चार्जचे 2 लेयर झाल्यात असं होत नाही. चार्जचा एकच लेयर तयार होतो. लक्षात ठेवा. असं का ते लक्षात येईल तुम्हाला, कारण कंडक्टिंग शीटचा पॉइंट सांगणार आहे मी तुम्हाला. एका लेयर ऑफ चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड किती येते? सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. पण हीच शीट जर कंडक्टिंग झाली, बघा जरा असं लिहा, लक्षात येईल तुम्हाला. जरा एकदा लिहून घ्या, नंतर परत तुम्हाला जर काय डाऊट राहिला तर मला विचारा. फॉर कंडक्टिंग शीट, इन्फानाइट कंडक्टिंग शीट जर दिली तर काय? इन्फानाइट कंडक्टिंग शीट दिली तर काय? मला एवढं तरी मी शिकवलं होतं की कंडक्टर वरचा जो काय चार्ज असतो तो कुठे येतो? सरफेसला येतो. त्या कंडक्टर वरच्या चार्जला असं लक्षात येतं की ही जी काही शीट आहे ह्या शीटला 2 सरफेसेस आहेत, इकडे लेफ्टला पण आहे, इकडे राईटला पण आहे. मग सगळा चार्ज काय गप लेफ्ट साइडला जाऊन बसेल का? बघा, ही एक शीट आहे का? आहे का? लेफ्ट साइडला सगळा चार्ज जाऊन बसेल, एकच लेयर तयार होईल? नाही. मध्ये शीट किती का थिन असे ना, थोडासा तरी गॅप असेल का नाही मध्ये? 2 लेयर तयार होणं पॉसिबल आहे की नाही? मग कंडक्टर आहे, चार्जची मोशन अलाउड आहे, मग चार्ज उगाचच एकच लेयर तयार करेल? नाही. सो जो काय तुम्ही चार्ज द्याल तो किती लेयर तयार करेल? किती लेयर तयार करेल?
शीटच्या केस मध्ये दोन लेयर ऑफ चार्जेस होतात. आलं का लक्षात? एक राईट साइड लेयर, झाला का? दिसला का राईट साइड लेयर? आता लेफ्ट साइड लेयर तर माग आहे, असा ड्रॉ करूया. असणार आहे तो राईट साइड लेयर, असणार की नाही बोला? आहे की नाही? दिसला? हा कोण आहे आमचा? हा, राइट साइड लेयर, राइट साइड लेयर. आणि हा कोण आहे आमचा? हा वाला काय आहे? लेफ्ट साइड लेयर. हा वाला आपला लेफ्ट साइड लेयर. एका लेयर मुळे गिवन पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती? एका लेयर मुळे बघितले आपण किती? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन, बरोबर का? सो म्हणून इथं या पॉइंट पी ला या राइट साइड लेयर मुळे इलेक्ट्रिक फील्ड किती येणार? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. आणि या लेफ्ट साइड वाल्या लेयर मुळे पण किती येणार? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. डिस्टन्स मॅटर करते का? नाही, डिस्टन्स मॅटर करतच नाही. म्हणजे ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही कॉन्स्टंट आहे बघा, कुठल्याही पॉइंटला तेवढीच मॅग्निट्यूड मध्ये पण तीच, डायरेक्शन मध्ये पण तीच. आता सांगा बघा, या दोघांची ऍडिशन केल्यानंतर पॉइंट पी ला जी नेट इलेक्ट्रिक फील्ड येणार ती किती येणार? या लेयर मुळे सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन, त्या लेयर मुळे सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. म्हणजे टोटल किती झाली? 2 टाइम्स सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. 2 ला 2 कॅन्सल. आन्सर काय आलं? सिग्मा अपॉन इप्सिलॉन. फॉर्म्युला बदलला का? नॉन कंडक्टिंग शीट मुळे काय होता फॉर्म्युला? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0. लेयर किती होते? 1. आलं का लक्षात? कंडक्टिंग मुळे काय आला फॉर्म्युला? कंडक्टिंग मुळे काय आला फॉर्म्युला? सिग्मा अपॉन एप्सिलॉन. चार्ज किती लेयर वर स्प्रेड होणार? 2. आलं का लक्षात? आता गंमत परत. सिग्मा आणि एप्सिलॉन मधला फॉर्म्युला तर वेगळा वेगळा आला, येस ऑर नो? इथं आला सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 फॉर कंडक्टिंग शीट आणि नॉन कंडक्टिंग शीट साठी काय आला? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0. बरोबर? आता जरा हा एरिया मधला फॉर्म्युला बघा. गिवन चार्ज किती एरिया वरती स्प्रेड होतो? फॉर नॉन कंडक्टिंग शीट गिवन चार्ज किती एरिया वरती स्प्रेड होतो? ए एवढ्या एरिया वरती स्प्रेड होतो. किती लेयर आहेत? एकच. किती लेयर आहेत? एकच. पण कंडक्टिंग शीटला बघा, हा फॉर्म्युला तर झाला, पण कंडक्टिंग शीटला जर आम्ही चार्ज क्यू दिला, एक कंडक्टिंग शीट आहे ज्या शीटचा एरिया किती आहे? ए. ज्या शीटचा एरिया किती आहे? ए. शीटचा एरिया ए, लेंथ इंटू ब्रेथ करून शीटचा एरिया ए काढा. ओके? पण ती शीट कशी आहे? कंडक्टिंग. त्या शीटला चार्ज किती दिला? क्यू. किती चार्ज दिला? क्यू. तो किती एरियावर स्प्रेड झाला? ए की 2a? 2a. समजतंय का? इकडे एक लेयर केला, तिकडे पण एक लेयर केला त्यानं. समजतंय का? हा? सो शीटचा एरिया ए असला तरी लेयर किती तयार झाली? 2. सो कंडक्टिंग शीटचा सिग्मा काय असतो? Q अपॉन 2a असतो. आणि नॉन कंडक्टिंग शीटचा सिग्मा काय असतो? Q अपॉन a असतो. मग ही गंमत तुमच्या लक्षात आली का बघा? सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 हा फॉर्म्युला अप्लाय करा. कंडक्टिंग शीट मुळे इलेक्ट्रिक फील्ड किती? सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. पण हा सिग्मा रिप्लेस केला तर काय होईल? फॉर्म्युला सेम आला का परत? Q आणि A मधले फॉर्म्युले सेम आहेत बघा, आणि सिग्मा आणि एप्सिलॉन 0 मधले फॉर्म्युले डिफरंट आहेत. सांगा, नॉन कंडक्टिंगचा सिग्मा वाला फॉर्म्युला सांगा. सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. कंडक्टिंगचा सिग्मा मधला फॉर्म्युला सांगा. सिग्मा अपॉन एप्सिलॉन. म्हणजे शीट नॉन कंडक्टिंग असेल तर सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन, कंडक्टिंग असेल तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन. पण Q आणि A च्या रिप्रेझेंट मधला फॉर्म्युला दोघांचा सेम आहे बघा. Q अपॉन 2 एप्सिलॉन 0 आहे का? इकडे पण Q अपॉन 2 एप्सिलॉन 0च आहे, तिकडे पण Q अपॉन 2 एप्सिलॉन 0च आहे. याचं रिझन असं आहे की ह्याचा सिग्मा Q अपॉन A घ्यायचा असतो, कारण लेयर एकच तयार होतो, आणि त्याचा सिग्मा
त्याचा सिग्मा कसा लिहायचा असतो? कोणाचा? कंडक्टिंग वाल्याचा सिग्मा कसा लिहायचा असतो? Q/2a. कारण लेयर किती तयार होतात? 2a. सो गिवन चार्ज किती लेयर वरती, किती एरिया वरती स्प्रेड होतो? 2a. समजलं का? लक्षात आलं इथपर्यंत? ओके. आता एक 2-3 जी काही गणितं सोडवायची, 3 गणिते सोडवायची आहेत मला. ती 3 गणितं आणि तुमचे एक्सरसाइज 1 आणि 2 मधले डाउट्स हे जे काय असतील हे मी नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करेन. जर मंडेला आपल्याला दुपारचं सेशन मिळालं तर दुपारच्या सेशन मध्ये तुमच्या एक्सरसाइज 1 चे 2 चे आणि सेट 1 चे डाउट्स आपण क्लिअर करू. ओके. आणि समजा जर दुपारी सेशन आम्हाला मंडेला मिळणार नसेल तर रेग्युलर लेक्चरलाच ते डाउट्स आपण क्लिअर करू. चॅप्टर संपेल. या संडेला जी टेस्ट होईल ती या चॅप्टर वरती असेल. मेक शुअर तुमचा सगळा होमवर्क आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर असतील. ओके. थांबूया इथं.